3 वेळेला सामूहिक ओंकार करायचा. मी सुरू केला की माझ्या पाठीमागून सुरू करा. चतुश्लोकी भागवताची अर्ध्यार्धी रोज सांगतो. माझ्या पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत सांगतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टिदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात. या दृष्टिदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. या मायेच्या प्रभावामुळे आपल्याला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यामध्ये आम्ही जे अन्न ग्रहण करतो, वायू भक्षण करतो, पाणी प्राशन करतो, याचा अर्थ ज्या
पदार्थांपासून, ज्या वस्तूंपासून हा देह बनला आहे, म्हणून याला पिंड असं म्हणतात. आपण जे श्राद्ध कर्म वगैरे करतो ना, तर त्याला पिंडदान नावाचा विधी आहे. पिंडदान याचा अर्थ आपण काय करतो व्यवहारामध्ये, तर भात असतो जो तांदूळ शिजवून, त्याचा पिंड केला जातो आणि ते पिंड ठेवले जातात. कारण आपला कलियुगामध्ये हा जो सगळा आपले जे देह आहेत ते अन्नावरती पोसले जातात. सत्ययुगामध्ये अस्थिप्राण सांगितलं आहे. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती प्राण अवलंबून आहेत. कृतयुगामध्ये अस्थिप्राण सांगितलेलं आहे. तसं कलियुगामध्ये अन्नावरती आपण जगतो. अन्न खाल्लं नाही 2 दिवस आपण जर काही जेवलं नाही तर अशक्तपणा येतो. म्हणून अन्नावरती आपलं पोषण होतं. म्हणून त्याच्यापासून म्हणजे भातापासूनचा तो पिंड तयार करतात आणि तो देतात. याचा अर्थ ज्या मटेरियलपासून आपला देह बनला आहे तेच सगळं आपण बाहेरून आतमध्ये घेतो. प्रत्यक्षात आपला देह त्याच गोष्टींपासून तयार झालेला आहे. हे भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की मी म्हणजे तुम्ही जे बनलेला आहात ते माझ्यापासूनच बनलेला आहात. मी तुमच्या आतमध्येच आहे. मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ही जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे, वेदांतामध्ये त्याला वस्तू म्हणलं आहे, उपनिषदामध्ये वस्तू म्हटलेलं आहे. समर्थ ज्याला आत्माराम म्हणतात, आपण ज्याला ईश म्हणतो. ईश या शब्दाला तशा अर्थाने फार अर्थ नाही बरं का. ईशन याचा अर्थ नियमन. जो नियमन करतो तो ईश्वर. म्हणून हे जे आत्मतत्व आहे, जे सदोदित सर्व ठिकाणी कायम सम आहे, म्हणजे माझ्यामध्ये जसं आहे तसं ते तुमच्यामध्ये सुद्धा आहे, हे जिज्ञासू जीवानी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. या 4 श्लोकांचा अर्थ जेवढा आपल्याला स्पष्ट होत जाईल तेवढं अधिक श्रीमद भागवत समजत जातं. कारण हेच 4 श्लोक देवर्षी नारदांनी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये केला. ते 18,000 श्लोक म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, ज्याचं लिखाण व्यासांनी केलं आणि शुकदेवांनी राजा परीक्षितेला तो सांगितला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण जे आता लिहून घ्या, वही पेन समोर ठेवून. याचं कारण ते नंतर तुम्ही व्हिडिओ बघत असालच, पण सांगत असताना लिहिलं गेलं तर ते पक्क होत जातं. म्हणून काही गोष्टी मुद्दाम मी त्या वेळेला सांगतो की लिहून घ्या. जसं अनुक्रमणिका आहे, कारण एखादा माझा पुढे मागे झाला क्रम कथा सांगताना, तर तुमच्याकडे ती बरोबर पाहिजे. शक्यतो मी अनुक्रमणिका समोर ठेवूनच सांगतो कथा, किंवा संदर्भ मूळ ग्रंथ समोर ठेवून. भागवता आपण जे दशावतार म्हणतो, म्हणजे सर्वसामान्य जे प्रचलित आहेत, तर भगवंतांचे दशावतार म्हणतात. भागवतामध्ये भगवंतांचे 24 अवतार सांगितलेले आहेत. तर ते 24 अवतार एकाखाली एक लिहून घ्या. मी एक अवतार कोणते कोणते आहेत ते सांगतो. त्याच्या आधी एक महत्त्वाचं सांगतो, ते म्हणजे हे अवतार वेगवेगळ्या सर्गात आणि वेगवेगळ्या कल्पांमध्ये झालेले आहेत. नावं सारखी असतील त्याची, पण
हे आत्ताच झालेत का, म्हणजे याच्या आधीच हा झाला आहे का, तर असं मानण्याचं काही कारण नाही. हे वेगवेगळ्या कल्पातले आहेत, वेगवेगळ्या सर्गातले असे सांगितलेले आहेत. वरती तुम्ही शीर्षक द्या, भगवंतांचे 24 अवतार. भगवंतांचे 24 अवतार. एक आकडा, 4 नाव आहेत: सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार. स्वल्पविराम द्यामध्ये. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चौघांना मिळून सनतकुमार असा उल्लेख केला जातो. सनतकुमारांची गाठ पडली, सनतकुमार आले, हे जे आपण ऐकले आधीच्या 2-3 कथांमध्ये, ते हे 4 ऋषी आहेत बरं का, किंवा मुक्तात्मे आहेत ऋषींपेक्षा. हे दुसरा आकडा, एका खाली एक लिहा म्हणजे तुम्हाला सलग 24 पुढे मागे होणार नाही. दुसरा आकडा 2, वराह अवतार. वराह अवतार. 3, देवर्षी नारद अवतार. भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितले बघा, ऋषींमध्ये मी नारद आहे. देवर्षी नारद, तिसरा आकडा. चौथा आकडा, नरनारायण अवतार. नर डॅश नारायण, बंधू आहेत हे अवतार. बद्री केदार क्षेत्री जे आहे, बद्रीनाथ किंवा केदारनाथ मला असं वाटतं, तिथे नारायणांनी तपश्चर्या केलेली आहे, म्हणून तो तपाकरता श्रेष्ठ मानलेला प्रदेश आहे. चौथा आकडा, नरनारायण अवतार. कोणाचं राहिलं तर मला लगेच विचारा हा. 5वा आकडा, 5वा अवतार, कपिल भगवंत किंवा कपिल मुनी. त्याच्या पुढे दत्तात्रेय, दत्त अवतार. 7, यज्ञ भगवान. यज्ञो वै विष्णू असं म्हटलेलं आहे, यज्ञ भगवान. 8वा, ऋषभदेव. 8 ऋषभदेव. 9 राजा पृथू. याची कथा आपण पाहिली. राजा पृथू. 10वा मत्स्य अवतार. 11 कच्छ अवतार, म्हणजे कासव असं लिहून घ्या पुढे, किंवा कासव अवतार लिहा. मच्छ आणि कच्छ हे समुद्र मंथनाच्या वेळेला झालेले अवतार आहेत. या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात ती कथा आपली होईल त्यावेळेला हे अवतार भगवंतांनी घेतल्या. माहिती आहेत बहुतेक सगळ्यांना. समुद्र मंथनाच्या वेळेचे हे अवतार आहेत भगवंतांचे. मत्स्य अवतार, कच्छ अवतार म्हणजे कासव अवतार, आणि त्याच्या पुढचा 12 धन्वंतरी. आयुर्वेदिक वैद्य जे असतात, किंवा हल्ली बहुतेक डॉक्टरांच्या ह्याच्यात सुद्धा
भगवान महाविष्णूंसारखाच फोटो असतो, फक्त त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ असतो. ती मूर्ती पाहिली असेल तुम्ही तर ते भगवान धन्वंतरी आहेत. अमृतकुंभ याचा अर्थ आयुर्वेदिक औषधी आहेत ते अमृतासमान मानलेले आहेत. याचं कारण त्याचे साईड इफेक्ट नाही आणि म्हणजे रोग समूळ नाश करणारे, त्या ह्यानी आरोग्य वृद्धी करणारे म्हणून धन्वंतरींची पूजा केली जाते. आपण आपल्याकडे सुद्धा धन्वंतरी पूजन असतं. दिवाळीच्या वेळेला हे सगळं आपण करतो. पुढचा 13वा अवतार मोहिनी. मोहिनी अवतार. चौदा नरसिंह अवतार. पुढचा वामन अवतार. वामन अवतार. पुढे परशुराम अवतार. त्याच्या पुढे व्यास अवतार, म्हणजे व्यास असं द्या. पुढचा राम अवतार. बलराम. पुढे श्रीकृष्ण. त्याच्या पुढचा अवतार बुद्धावतार किंवा बद्धावतार, म्हणजे पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्यांच्या संदर्भामध्ये हा अवतार, त्यांचा तो अवतार जो आहे, पांडुरंग अवतार जो म्हणतो तो हा म्हटला जातो. बुद्धावतार किंवा बद्धावतार असं म्हणतात. भगवंत जेव्हा म्हणजे त्यांनी हा लोक सोडला आणि आपण आरतीमध्ये म्हणतो ना, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, तर त्याच्यानंतर ते कुठे आले किंवा कुठे गेले, कुठे प्रगट झाले, तर ते त्या ठिकाणी प्रगट झाले म्हणून तो, आणि त्या ठिकाणी ते बांधले गेले, म्हणजे विटेवरती उभे राहा असं जे सांगितलं, तर त्या न्यायानं बद्धावतार किंवा बुद्धावतार असं म्हटलं जातं. पुढे येणारा जो आहे तो कल्की अवतार. हंस, पक्षांमध्ये तो सांगितला आहे, तो हंस अवतार भगवंतांचा. आणि 24वा हयग्रीव अवतार. हयग्रीव. सगळ्यांचे झाले व्यवस्थित 24 लिहून? गुरुजी 23वा आणि एकदा सांगा. हंस अवतार. हंस आणि हयग्रीव. गुरुजी, हा, म्हणजे तो जो गौतम बुद्ध म्हणतात विष्णूंचा अवतार, तो नाही का? नाही, असं इथे तर गौतम बुद्ध असं सांगितलं नाही. इथे बुद्धावतार किंवा बद्धावतार असं जे म्हटलं जातं ते पांडुरंगांबद्दल म्हटलं जातं.
झाले सगळ्यांचे लिहून? आता तुम्ही जर वही केली असेल आणि त्याला काही काय म्हणतात आपण सेपरेट भाग केले असतील, या या दिवसाचं काही तुमच्या नोट्स वेगळ्या काढायच्या, तर तिथे वरती हेडिंग द्या, दिवस तिसऱ्या दिवसाच्या कथांचा क्रम सांगतो. आज बहुतेक बाकी काही होणार नाही आपलं. ठीक आहे, एक कथा आपण तरी घेऊयात. दिवस तिसरा क्रम. एकाखाली एक लिहा, म्हणजे सगळ्यांचे टॅली करता येतील. कारण माझ्याकडे हे 24 अवतारांना आकडे लिहिले होते मी सलग, पण इथे काही आकडे नाही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला कथांचे जे मुख्य मुद्दे आहेत, कोणती कथा आहे ते सांगणार आहे. एकाखाली एकच लिहा, म्हणजे मग कुठली मधली राहिली तर असं मला सांगता येणार नाही वेगळी. राजा भरतांचे चरित्र. राजा भरतांचे चरित्र. पुढे जड भरत. भागवतामध्ये दोन जीव असे आहेत ज्यांना आपले पूर्वजन्म माहिती आहेत. त्यातले एक आहेत देवर्षी नारद आणि दुसरा आहे तो हा भरत राजा. त्यांच्या 3 जन्मांच्या कथा आहेत. तर तो तिसरा जो जन्म आहे तो जड भरतांचा आहे. वृत्रासुराचा वध पुढचं. आता ही कथा खूप आधी सुरू होते, पण त्यातलं मुख्य काय आहे तर ते वृत्रासुराचा वध. म्हणजे प्रश्नामध्ये जेव्हा वृत्रासुराच्या वधाची कथा लिहा तेव्हा कुठपासून सुरुवात करायची ते मी त्यावेळेला सांगेन. पण त्यातला मुख्य मुद्दा किंवा काय त्या कथेमध्ये एकूण सांगितले तर ते काय वृत्रासुर. वृला अर्धा वृकार. संस्कृतमध्ये हे रू आणि लू हे काय मुख्य, म्हणजे आपण जसं मराठीमध्ये क ख ग घ म्हणतो ना, पण हे स्वर आहेत बरं का, रू आणि लू. वृत्रासुर वध. वृत्रासुर पूर्वचरित्र. एकाखाली एक लिहा. जय विजय कथा. हिरण्यकश्यपू कडून आपली माता व इतरांचे सांत्वन. हिरण्यकश्यपूकडून आपली माता व इतरांचे सांत्वन. हिरण्यकश्यपू जरी राक्षस असला तरी सुद्धा महान ज्ञानी आहेत, कारण ती कथा आपण पाहणार आहोत. त्यामुळे त्यांनी तत्त्वज्ञानच सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाकरता रडताय. जेव्हा आपला भाऊ युद्धामध्ये मारला गेला
आता ही कथा आली आहे बघा पहिल्या दिवशी बहुतेक, आणि हे सगळं इथून सुरू होतो तिसऱ्या दिवशी, म्हणजे मध्ये एक संपूर्ण दिवस वेगळ्या कथा झालेल्या असतात. तर पहिल्या दिवशी झालेली कथा इथे तुम्हाला सांगताना जोडून घ्यायला लागते, कारण ती अशीच भागवतामध्ये कंटिन्यू झालेली आहे मूळ ग्रंथात सुद्धा. प्रल्हाद जन्म, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद असं म्हणतात त्यांना. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद जन्म. जे परम भागवत म्हटले जातात त्यात प्रल्हादांचं नाव आहे. त्यात पहिलं नाव प्रल्हादांचं आहे बरं का, तुमच्या माहितीकरता सांगतो. श्लोक असा आहे त्याचा: प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी नामान परम भागवतान स्मरामी. प्रल्हादांचं चरित्र आणि प्रल्हाद वधाचे प्रयत्न. प्रल्हाद वधाचे प्रयत्न. हा गुरुजी त्याच्यात कंटिन्यू आहे का, पुढचा मुद्दा आहे? हां, तर तुम्ही कसं लिहिताय? मी एका खाली एक लिहायला सांगितलं ना, तो श्लोक फक्त मध्ये सांगितला मी, म्हणून मी तुम्ही एका खाली एक लिहिलं की ते तुम्हाला बरोबर लक्षात येईल. तुम्ही सलग लिहित गेलात तर काहीच कळणार नाही. नाही, आपल्या लक्षात गुरुजी. हां, मला नाही हां, तो कथेमध्ये हे सगळे एकत्रच येणार आहेत तुम्हाला. फक्त तुम्हाला सांगताना हे सगळे स्पेसिफिक मुद्दे हा वेगळा सांगायचा आहे, हा वेगळा सांगायचा आहे, म्हणून मी एका खाली एक लिहा असं सांगतोय. परत रिपीट करा. हिरण्यकश्यपूकडून आपली माता, जरा बाकी म्यूट करा. हिरण्यकश्यपूकडून आपली माता व इतरांचे सांत्वन. पुढे मी काय सांगितलं माझ्या लक्षात नाही. प्रल्हाद वधाचे प्रयत्न. प्रल्हादांचा जन्म सांगितला का, म्हणजे जन्म आणि चरित्र. हां, हिरण्य काय काय नाही, हिरण्यकश्यपाकडून आपली माता व इतरांचे सांत्वन हा 6वा मुद्दा झाला. हां मग 7वा भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचा जन्म झालाय. हां मग पुढे काय सांगितलं तुम्ही, मग आठवं? प्रल्हाद वधाचे प्रयत्न. त्याच्या पुढचा मुद्दा घ्या, असुर बालकांना. असुर बालकांना प्रल्हादाचा उपदेश. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, भगवान नृसिंह अवतार. नृसिंह किंवा नरसिंह काही तरी बरोबर आहे. भगवान नृसिंह अवतार. ठीक आहे, आता पान बदला. मी तुम्हाला दिवस चौथा आणि समुद्र मंथनातले रत्न आज सगळं लिखाण काम करू, कारण कथा अर्धवट होईल. थोडं 9:30च्या आधीच 5 मिनटं आपल्याला थांबायला लागेल. त्यामुळे मी तुम्हाला दिवस 4 पुढचा जो दिवस आहे कथेचा त्याचा पण क्रम लिहून देतो. त्यातल्या कथा आणि समुद्र मंथनातली जी रत्न आहेत ती सगळी लिहून देतो. इथे दिवस 3रा संपला. नृसिंह अवतार जिथे येतो, म्हणजे नृसिंह अवताराची कथा, तिथे कथा भागातला जो दिवस आहे 3रा तो संपतो. त्यामुळे काय नवीन वही असेल तर मध्ये 2-3 पानं सोडा, तुम्हाला काही त्यात संदर्भाचं करता तुम्ही लिहित असाल तर.
आणि पुन्हा वरती शीर्षक द्या दिवस 4 कथाक्रम. आता हे मुद्दे जरी कमी असले तरी प्रत्यक्षामध्ये कथा मोठ्या आहेत, त्यामुळे जेव्हा तुम्हाला प्रश्न स्वरूपामध्ये हे येईल त्याचं वर्णन करायला, तेव्हा आधीची कथा कुठे संपते आणि पुढची कथा कुठे सुरू होते. तर पहिली कथा संपल्यानंतर दुसऱ्या कथेचा सुरुवात जिथे होते तिथपासून ती सगळी कथा तुम्हाला लिहायची आहे. त्यामुळे या सगळ्या कथा मोठ्या होतात, अगदी अशा छोट्या स्वरूपात होत नाहीत. तर त्याची तुम्ही काळजी घ्या लिहिताना. त्याचा विस्तार कुठपासून आहे हे समजलं नाही तर तुम्ही मला मेसेज करून कळवा, मी तुम्हाला सांगेन की कुठपासून लिहायला सुरुवात करायचं आहे. दिवस 4 एक आकडा गजेंद्र मोक्ष कथा. पुढचा आकडा समुद्र मंथन कथा. आता त्याच्यातच खाली लिहून घ्या समुद्र मंथनातून निघालेली 14 रत्ने. समुद्र मंथनातून निघालेली 14 रत्ने. आता काही ठिकाणी या रत्नांचा क्रम सुद्धा थोडासा वेगळा आहे, म्हणजे हे आधी निघालं का ते आधी निघालं, तर त्याच्यात फार जायचं नाही. कथा सांगत असताना ज्या क्रमाने तुम्ही लिहिलं आहे अशी 14 रत्न निघाली अशा पद्धतीने सांगू शकता. त्यातल्या पहिल्या काही यांचं म्हणजे विष निघालं ते माहिती आपल्या सगळ्यांना की भगवान शिवांनी तर प्राशन केलं. तर हे जे आहेत मुख्य, तर ते आपण त्याच्या पण कथा सांगतोच. त्याच्यामुळे काही ठिकाणी कल्पवृक्ष आधी निघाला का अप्सरा आधी निघाल्या असं थोडंसं हे आहे, पण त्या चर्चेमध्ये कुठल्याही जायचं नाही. एकाखाली एक तुम्ही लिहा किंवा आकडे घालून लिहा. 14 रत्न. पहिलं निघालं ते विष, हे सुद्धा एक रत्नच मानलेलं आहे. दोन आकडा कामधेनू. तुम्ही जर एकाखाली एक लिहित असाल तर ते कोणाला लिहिलं ते पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल. विष जे लिहिलं आहे त्याच्यापुढे डॅश करून लिहा भगवान शिवांनी प्राशन केले. म्हणजे कोणतं रत्न कोणाकोणाला दिलं हे समोर तुमच्या लिहिलं असलं की तुम्हाला सांगताना आणि लिहिताना प्रश्नोत्तर जेव्हा येणार तेव्हा हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. विष भगवान शिवांनी प्राशन केले. दुसरा आकडा कामधेनू. वैदिक कर्म करणाऱ्या ऋषींना देण्यात आल्या. तिसरा आकडा उच्चैश्रवा घोडा. उच्चैश्रवा घोडा. बळीराजाला देण्यात आला. चौथा आकडा ऐरावत. ऐरावत कोणाकडे गेला सांगा. हां बरोबर. उच्चैश्रवा राजा बळी.
बघा परत सांगतो, राहायला नको म्हणून मी रिपीट करतो आहे, कारण महत्त्वाचं आहे फार. विष भगवान शिवांनी प्राशन केलं हे सगळ्यांना माहिती असतं. कामधेनू म्हणजे गाय वैदिक ऋषींना देण्यात आली. उच्चैश्रवा राजा बळी, ऐरावत इंद्र, पाचवा आकडा कौस्तुभमणी, कोणाला दिला कौस्तुभमणी? श्रीकृष्णाने. हां, भगवंतांना अर्पण केला. त्याच्यानंतर कल्पवृक्ष, कल्पवृक्ष स्वर्गात लावला असा उल्लेख आहे. कल्पवृक्ष स्वर्गामध्ये लावला. त्यानंतर 7 नंबरला ह्या अप्सरा, समुद्रमंथनातूनच ह्या अप्सरा निघालेल्या आहेत. या अप्सरासुद्धा स्वर्गात निघून गेल्या असा उल्लेख आहे. त्यानंतर लक्ष्मी देवी, तर अप्सरांच्या अगोदर काय सांगितलं होतं? कल्पवृक्ष. तो कोणाला दिला? नाही, स्वर्गात लावलाय कल्पवृक्ष. आता कल्पवृक्षाबद्दल सुद्धा ना 2-3 हे आहेत. म्हणजे आत्ता आपण जे पारिजातक म्हणतो ना, तर पारिजातकाचं झाड म्हणजे कल्पवृक्ष इंद्राच्या दरबाराच्या बाहेर जो होता तो त्यांनी काढला आणि तो पृथ्वीवरती आणला. तर आता हे लोक वेगळे पुन्हा लक्षात घ्या ना. म्हणजे आपण या देहाने स्वर्गात जाऊ शकत नाही किंवा या देहाने नरकात जाऊ शकत नाही. तसं तिथे जे एलिमेंट्स आहेत ते त्याच फॉर्मॅटमध्ये खाली येऊ शकत नाहीत. तर म्हणून कारण पारिजातकाला फळं येत नाहीत, कल्पवृक्षाला फळं नाही असं सांगितलंय. कल्पवृक्षाला फुलं येतात फक्त. म्हणून तो कथा मी सांगेन त्यावेळेला तुम्हाला. कल्पवृक्ष दैत्यांनी का नाकारला, तर दैत्यांनी विचारलं ह्याला कोणतं फळ लागतं. तर देव म्हणाले याला काय फळ वेळ लागत नाही. तर दैत्य म्हणतात फळ लागत नाही तर मग नको आम्हाला. दैत्य कायम फळाची अपेक्षा करतायत, लक्ष द्या. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलंय की किमान तुम्हाला माणूस व्हायचा असेल तर फलत्याग तरी शिका. म्हणून तो स्वर्गात लावला असा उल्लेख आहे. आणि ज्यावेळेला सत्यभामीनं त्याची मागणी केली तेव्हा भगवंतांनी तो इंद्राच्या तिथनं उखडून आणला असं म्हणतात. पण तो हे बदलला, त्याचा फॉर्म बदलला आत्ताच्या भाषेमध्ये. आणि तो पारिजातक म्हणून वेगळा वृक्ष पण सांगितलेला आहे आणि कल्पवृक्षसुद्धा सांगितलेला आहे वेगळा. म्हणजे पारिजातकसुद्धा ह्या 14 रत्नांपैकीच आहे, पुढे येईल त्याचं नाव. पण कल्पवृक्ष स्वर्गात लावला असं लिहा. त्याच्यानंतर अप्सरा, नाही कल्पवृक्षानंतर अप्सरा त्या सुद्धा स्वर्गात गेल्या. त्याच्यानंतर लक्ष्मी देवी. त्याच्यानंतर वारुणी देवी म्हणजे सुरा, मदिरा. गुरुजी, लक्ष्मी देवी स्वतःहून नारायणांकडे गेल्या का? हो, विष्णूंना अर्पण, त्यांनी विष्णूंना वरमाला घातली ना.
काय परत सांगू म्हणजे पहिल्यापासून सांगू का काय? लक्ष्मी देवीच्या नंतर लक्ष्मी देवी विष्णूंकडे गेल्या. त्याच्या पुढचा क्रम वारुणी देवी, वारुण वारुणी मदिरा, वारुणी देवी असा उल्लेख आहे त्यांचा. त्यानंतर पारिजातक नावाचा वृक्ष, म्हणून मी मगाशी म्हणालो ना की पारिजातक पण वेगळा सांगितलेला आहे आणि कल्पवृक्ष पण वेगळा सांगितलेला आहे. पण काही ठिकाणी असा उल्लेख आहे वारुण देवी कोणाकडे गेली? असुरांकडे. वारुणी असुरांकडे, पारिजातक इंद्राकडे गेला. वारुणी म्हणजे सुरा सुरा ना सुरा. सुरा, सुरा, हो मदिरा, सुरा. पारिजातक, त्याच्यानंतर लिहा पांचजन्य शंख. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः. गीतेमध्ये म्हणतो ना आपण, तो हा पांचजन्य शंख. भगवंतांकडे गेला तो. त्याच्यानंतर धन्वंतरी देवता, म्हणजे ती जी देवता आहे ती सुद्धा रत्न सांगितलेली आहे. धन्वंतरी देवता. आणि पुढे अमृतकुंभ, धन्वंतरींच्या हातात जो होता तो अमृतकुंभ. झाले का राहिले आम्हाला असं वाटतं एक काहीतरी नाव. 13 झाले गुरुजी. हां, आत्ता मला 13च आठवत आहे. एक काहीतरी, धन्वंतरी देवता आहेत ना, हो त्या स्वतःच राहिल्या का? कोणाकडे नाही दिले त्यांना? त्या वैद्यांकडे गेल्या ना सगळ्या. धन्वंतरींचं काम हे औषध देणं असं आहे ना. त्यामुळे त्या असं कोणाकडे गेल्या नाहीत. देवतांचं अस्तित्व स्वतंत्र सांगितलेलं आहे. आणि अमृत एक एक काहीतरी राहिलं, आत्ता मला आठवत नाही आहे. 13च मला आठवत आहे. मी तुम्हाला सांगीन बघून. तर हे चंद्र 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 शीतलतेचं कारक आहे. चंद्र देवता समुद्र मंथनाच्या वेळेला नाही उत्पन्न झालेल्या. ह्याच्यामध्ये आहे श्लोकामध्ये लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. हा, असं काहीतरी. काय तो श्लोक आहे? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, धन्वंतरी चंद्रमा. हा धन्वंतरीश चंद्रमा. चंद्र लिहा, बरोबर, असं काहीतरी ते आहे. तेच. चंद्र पण देवता आहे बरं का. काय तो माहिती आहे का पूर्ण श्लोक दादा? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, धन्वंतरी चंद्रमा. हो, तर मी पाठवतो ग्रुपवर. हां, ग्रुपवर पाठवा. मलाही माहिती आहे. मला आत्ता अगदी आठवत नाही तो हे मला, कारण मी ही 14 रत्न तुम्हाला माहिती म्हणून सांगितली. ही काही पहिलं 20 निघालं आणि त्याच्यानंतर बाकीची इतर रत्न निघाली, अशा त्या प्रत्येक रत्नांच्या काही चंद्राचा पण उल्लेख आहे. चंद्राचा उल्लेख आहे. हां, पण आता चंद्र म्हणजे आपण
भौगोलिकदृष्ट्या जो चंद्र म्हणतो तो आहे का काय हे याचं मला काही अजून हे मिळालेलं नाही आहे. पण चंद्र ही देवता सांगितलेली आहे. याचं कारण चंद्रांचे उल्लेख जे आहेत ना ते 2-3 ठिकाणी. दत्तात्रयांमध्ये जो एक अवतार सांगितला जातो तो प्रत्यक्ष 3 ऋषी जे आहेत त्यातले एक ऋषी आहेत त्यांचं नाव चंद्र आहे. एक आहेत ते दुर्वास आणि एक आहेत ते दत्तात्रय. अशा तिघांना मिळून दत्तात्रय असं म्हणतात. आत्ता लिहून घ्या. अमृत 14वं लिहा. मध्ये कुठलं तरी 13 आणि 14 धन्वंतरी आणि अमृत. मग 12वं लिहा चंद्र. देवता असं लिहा त्याच्या पुढे. भगवान शंकराने घेतलं ना हर हां ते त्याच वेळेला उत्पन्न झालं का. आता त्या कथा इतक्या कल्पभेदाने वेगवेगळ्या आहेत बरं का सगळ्या. नाही त्यावेळेस त्यांचं हे झालं ना, हो. डोकं चंद्र येतं. म्हणून त्यांना तो चंद्र दिला का. डोकं शांत म्हणायचं. हो 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 असं काहीतरी आहे म्हणजे. हो कथा बरोबर आहे तुम्ही सांगताय ती. पण तो चंद्र आणि हे आता हे चंद्र निघाला म्हणजे समुद्र मंथनातूनच हे सगळं एक निघालं आहे. म्हणजे मंगळाची उत्पत्ती सुद्धा जी आहे ना मंगळ ग्रहाची. तर शिवपुराणामध्ये अशी कथा येते की उज्जैनला जे मंगळ ग्रह मंदिर आहे बघा मंगलनाथ. गेलं का कोणी त्या भागात. हां तर भगवान शिव तपश्चर्या करत असताना त्यांचा गर्भबिंदू तिथे पडला असा उल्लेख आहे. म्हणजे आपण बघा खूप कष्ट केले एखादा तर घाम उगळतो आणि आपण असा करून तो घाम टाकतो ना खाली. तर आपण हे फक्त सिनेमातच बघितलं आहे बरं का. आपण काही हल्ली एवढे कोणी कष्ट करत नाही. हल्ली आपण फारच सुखवस्तू झालेलो. तर शिवांचा तो गर्भबिंदू खाली पडला. तर खाली पडल्यानंतर एक नाही का धुळीकण उडतो. तर तो धुळीकण म्हणजे मंगळ ग्रह आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय जबरदस्त ताकद आहे बघा त्या तत्वाची शिवतत्वाची. हां हे झालं. त्याच्यानंतर बळीराजाची कथा. आता कथांकडे या आपण. अर्धवट राहायला नको. बळीराजाची कथा. वामन भगवंत कथा. आता वामन भगवंतांच्या कथेला बळीराजाची कथा आधार आहे. त्याच्यामुळे जेव्हा वामन भगवंतांची कथा लिहा असं येतं तेव्हा आधीपासून लिहायची. म्हणजे बळीराजाच्या कथेपासून हे सगळं सुरू होतं. कारण त्याला जोडूनच वामन अवतार आहे. पुढचा मुद्दा मत्स्यावतार कथा. राजा अंबरीश कथा. आता मला सांगा राम अवतार आधी आहे का परशुराम अवतार आधी आहे. बघताय का सगळ्यांचं. त्या म्हणतात परशुराम अवतार आधी आहे. पण राम जेव्हा ते सीता स्वयंवरानंतर निघाले तेव्हा परशुराम त्यांच्यासमोर प्रगट झाले. म्हणजे आधी असावे म्हणून आधी आहेत का असं आम्हाला वाटतंय. आम्हाला खात्री नाही. आणि सर ऍक्च्युली जेव्हा सीता लहान होत्या त्यांनी जेव्हा धनुष्य उचलला त्यावेळेस त्यांच्यासमोर परशुरामच प्रकट झाले.
परशुराम प्रगट झाले असं त्या म्हणतायत, मधुराताई म्हणतायत. सांगा बाकीच्या. बोला, अरे घाबरू नका तुम्ही कोणी. अरे म्हणजे तुम्ही खरं मोठे आहात सगळे माझ्यापेक्षा. एकेरी उल्लेख नाही कोणाचा. परशुराम मग राम. हा, परशुराम नंतर राम. पहिले परशुराम आणि मग राम. पण भागवतात तर पहिली श्रीराम कथा येते. ज्याच्या पुढची कथा लिहा, श्रीराम कथा. आणि त्याच्या पुढची कथा लिहा, परशुराम कथा. तुम्ही सांगितलेलं हे अगदी बरोबर आहे. परशुराम अवतार आधी आहे आणि मग राम अवतार आहे. पण जेव्हा राजा परीक्षिताला शुकदेव सांगतायत तर ह्या एक एक कथा सांगत असताना अंबरीश राजाच्या कथेनंतर त्याच्या वंशात प्रभू रामचंद्र झालेले आहेत. म्हणून तो सूर्यवंश सांगायला सुरुवात केली त्यांनी. आणि या सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्रांची कथा आली. आणि त्यावेळेला स्वयंवराच्या वेळेला तुम्ही सांगितलेलं हे अगदी बरोबर आहे ताई. फक्त आपण कॉन्फिडंट पाहिजे, बहुतेक नाही. हां, याचं कारण काय आहे, आपण मूळ वाचलं की आपण पक्के होतो. म्हणून मूळ ग्रंथ वाचायचे किंवा मूळ ग्रंथ समजावून घ्यायचे तेवढ्या करता. तर त्यावेळेला ते विवाह झाल्यानंतर ते धनुष्यभंग झालं. तर त्यावेळेला परशुराम प्रगट झाले आणि मग तिथे संवाद आहे प्रभू रामचंद्रांचा आणि परशुरामांचा. रामायणामध्ये सविस्तर येतं, कारण रामायणात रामचरित्रचं आहे. इथे कृष्णचरित्र मुख्य असल्यामुळे इथे उल्लेख आहेत या सगळ्याचे फक्त. तर तेव्हा त्यांनी विचारलं की प्रभू रामचंद्रांना अडवणारे असे कोण होते विचारणारे. तर मग परशुराम, ते सुद्धा भगवंतांचेच अवतार आहेत. मग परशुरामांची कथा एक येते भागवतामध्ये. म्हणजे श्रीराम कथा, परशुराम कथा. आणि त्याच्यानंतर जो आपला श्रीमद भागवत ग्रंथाचा मुख्य चरित्रनायक आहे ती कथा म्हणजे भगवान गोपालकृष्णांची कथा. त्याच्या आधील्या वसुदेव देवकी विवाह कथा. म्हणजे या सगळ्या कथा झाल्यानंतर राजाने प्रश्न विचारला की मला तुम्ही सूर्यवंशाच्या कथा सांगितल्या. रामचंद्रांनंतर सूर्यवंशामध्ये भगवंतांचा अवतार नाही, म्हणजे प्रत्यक्ष थेट, म्हणून त्या कथा तिथे संपल्या. हे मी तुम्हाला आधी 2-3 वेळा सांगितलं आहे की ज्या राजांच्या कथा आल्या आहेत आणि पुढे त्यांचा वंशविस्तार नाही किंवा एखादं नाव आहे आणि पुढे काही नाही, तर याचं कारण तिथे अवतार झालेले नाही आहेत त्या पुढच्या पिढ्यांमध्ये, प्रत्यक्ष अवतार. वसुदेव देवकी विवाह, कंसाने देवकीची मुले मानणे, आणि चौथ्या दिवसात कथाभागातला शेवटचा मुद्दा म्हणजे भगवंतां काय काय कंसाने देवकीची मुले मारणे. आणि सगळ्यात शेवटचा ह्या दिवसाची कथाभाग जिथे संपतो तो ती कथा कोणती, तर भगवंतांचे प्रगटीकरण. कंसामध्ये जन्म लिहा, भगवंतांचा जन्म नाही, भगवंतांचं प्रगटीकरण असतं. भगवंतांचे प्रगटीकरण. आता आपण जन्म म्हणतो पण भगवंत अजन्म आहेत. भगवंतांचे प्रगटीकरण. व्यासांनी आपल्याकरता एक फार जबरदस्त उपकार आपल्यावरती केले. ते म्हणजे त्यांनी रामकथा आधी सांगितली आणि मग परशुराम कथा सांगितली, म्हणजे अवताराचा क्रम पुढे मागे झाला. हे आपल्यावर केलेले मोठे उपकार आहेत.
आपण एखादी कथा पुढे मागे सांगितली तर चालू शकते, पण चौथा दिवसाची कथा समाप्ती कशाने होते तर भगवंतांच्या प्रगटीकरणाच्या कथेनीच होते. म्हणजे आधीच्या 2 दिवसामधला क्रम एखादा पुढे मागे झाला तरी चालेल, हे लक्षात घ्या तुम्ही. पण जो चौथ्या दिवसाचा क्रम आहे त्यातली शेवटची कथा ही भगवंतांच्या प्रगटीकरणाचीच असली पाहिजे. याचं कारण सप्ताहामध्ये 7 दिवस सांगितलेले आहेत. हा दिवस बरोबर चौथा आहे म्हणजे बरोबर मधला आहे. याच्या आधी 3 दिवस कथा आणि याच्यानंतर 3 दिवस कथा ना. या सगळ्या सप्ताहाच्या केंद्रभूत कोण आहेत? संत ज्यावेळेला याच्यावरती विवेचन करतात त्यावेळेला ते सांगतात की भगवंतांची कथा बरोबर इथेच का आली, प्रगटीकरण इथेच का आलं, तर बरोबर हा केंद्र भाग आहे सप्ताहाचा. आधी 3 दिवस कथा घडल्या आहेत, पुढे 3 दिवस कथा घडणार आहेत. पण या सगळ्याचा सुवर्ण मध्य काय आहे तर ते म्हणजे भगवंत आहेत. हे कोणाच्या अधिष्ठानावरती चाललं आहे तर भगवंतांच्या अधिष्ठानावरती चाललं आहे. म्हणून ह्या सगळ्या कथा विस्ताराचा सुवर्ण मध्य म्हणजे भगवंतांचं प्रगटीकरण आहे. म्हणून ही कथा बरोबर मध्यामध्ये येते. तेव्हा बाकी एखादी कथा पुढे मागे झाली, वर खाली झाली, राहिली तरी चालेल, पण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. 1-2